हॅलो, आय एम राजकुमार कैतवास फ्रॉम माय सर यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण चेंज द वॉइस पाहणार आहोत, ज्याचा मराठीत अर्थ आहे प्रयोग बदला. एक उदाहरण पाहूया. अ फार्मर कट द ट्री. शेतकऱ्याने झाड कापले. या वाक्यामध्ये कापण्याची क्रिया करणारा अ फार्मर वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. दुसरं एक उदाहरण पाहूया. अ ट्री वॉज कट डाऊन. झाड कापल्या गेलं. या वाक्यामध्ये कापण्याची क्रिया करणारा कोणी नाही, मात्र ज्यावर क्रिया घडली ते अ ट्री वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने कर्ता, सब्जेक्ट किंवा कर्म, ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला वापरणे व त्याच्यानुसार क्रियापदामध्ये बदल होणे म्हणजेच व्हॉइस होय. इंग्रजीमध्ये दोन व्हॉइस आहेत. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस यामध्ये वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने कर्ता, सब्जेक्ट महत्वाचा असतो. या वाक्याची रचना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अशी असते. उदाहरणार्थ, अ फार्मर कट द ट्री. शेतकऱ्याने झाड कापले. पॅसिव्ह व्हॉइस यामध्ये वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट महत्वाचे असते. या वाक्याची रचना ऑब्जेक्ट नंतर दिलाय आपण रिकामी जागा. ही रिकामी जागा टेन्स नुसार बदलत जाईल. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असते आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट असते. मात्र हर वाक्यात बाय प्लस सब्जेक्ट असेलच असे नाही. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कधीही क्रियापदाचे तिसरे रूप V3 असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. उदाहरणार्थ, अ ट्री वॉज कट डाऊन. झाड कापल्या गेलं. अ बुक वॉज टॉर्न. पुस्तक फाटलं. या दोन्ही वाक्यामध्ये क्रिया करणारा कोणी नाही आहे, मात्र ज्यावर क्रिया घडली ते अ ट्री अ बुक वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आपल्याला दिसते. कॉमन रूल. आता आपण टेन्स म्हणजेच काळानुसार ऍक्टिव्ह पॅसिव्हचे रूल्स पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह रूल्समध्ये कॉमन गोष्टी कोणत्या असतात त्या आधी लक्षात घेऊया. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर व्हर्ब असते. हे व्हर्ब काळानुसार टेन्सनुसार बदलत जाते. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असते. त्याचबरोबर वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजे जास्तीची माहिती पण असू शकते. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतात, त्याच्यानंतर इथं रिकामी जागा दिलेली आहे. या रिकामी जागेच्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद टेन्स किंवा काळानुसार बदलतात. त्याचबरोबर बी, बिंग, बीन हे शब्द सुद्धा असू शकतात. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्यानंतर कधीही क्रियापदाचं तिसरं रूप वापरल्या जाते. त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये जास्तीची माहिती असेल तर ती घेतात आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घेतात. तर ही जी निळ्या बॉक्स मधील माहिती आहे हे ऍक्टिव्ह पॅसिव्ह रूल्स मधील कॉमन गोष्टी आहेत आणि जी लाल बॉक्स मधील माहिती तुम्हाला दिसते आहे ती टेन्स नुसार म्हणजेच काळानुसार बदलत जाईल. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून चेंज द व्हॉइस करताना तुम्हाला अडचण येणार नाही. आता आपण टेन्सेस नुसार ऍक्टिव्ह पॅसिव्हचे रूल्स पाहणार आहोत. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधला कॉमन रूल लक्षात घ्या. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट, रिकामी जागा, V3, बाय आणि सब्जेक्ट. तर टेन्सेस नुसार इथं V मध्ये बदल होईल आणि या रिकामी जागेमध्ये बदल होईल हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असते, त्याला SES प्रत्यय लागलेला असते. जर पूर्ण रूल वाचायचा झाला तर कसा वाचायचा? सब्जेक्ट प्लस V1 SES प्लस ऑब्जेक्ट. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला त्या रिकामी जागेमध्ये फक्त एमिजार ठेवायचं आहे. आणि हा जर पूर्ण रूल वाचायचा असेल तर कसं लक्षात ठेवायचं? ऑब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. तर अशा शॉर्ट पद्धतीनं सुद्धा तुम्ही रूल लक्षात ठेवू शकता. सिंपल प्रेझेंटचा निगेटिव्ह रूल आहे डू नॉट, डज नॉट आणि V1. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी फक्त एमिजार नॉट ठेवायचं आहे. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असते. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला फक्त वॉज वेअर ठेवायचं आहे. सिंपल पास्टचा निगेटिव्ह रूल डिड नॉट प्लस V1. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला फक्त वॉज वेअर नॉट ठेवायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स यामध्ये शॅल विल प्लस V1 असते. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी शॅल विल प्लस बी ठेवायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स याचा रूल आहे एम इज आर प्लस V4. V4 म्हणजे ING वालं क्रियापद. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला बीइंग ठेवायचं आहे. पण फक्त बीइंग ठेवायचं नाही, तर या बीइंगच्या सोबत आपल्याला याच काळातील याच टेन्स मधील सहाय्यकारी क्रियापद एमिजार इथं ठेवायचे आहेत. म्हणजे मोठा रूल कसा होईल? तर सुरुवातीला घेऊ आपण ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा या टेन्स मधील एमिजार, नंतर घ्यायचा आहे बीइंग, नंतर
त्याच्यानंतर V3 बाय आणि सब्जेक्ट. समजण्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला या टेन्समध्ये फक्त बीइंग वाढवायचं आहे. पुढचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. याचा रूल आहे वॉज वेअर प्लस V4 म्हणजे आयएनजी वालं क्रियापद. याचा पॅसिव्हाइज करताना सुद्धा आपल्याला त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी बीइंग ठेवायचं आहे. पण नुसतं बीइंग ठेवायचं नाही आहे, तर या बीइंगच्या सोबत याच काळातील सहाय्यकारी क्रियापद वॉज वेअर याला जोडायचे आहे. पुढचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा रूल आहे हॅव हॅज V3. याचा पॅसिव्हाइज करताना त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला बीन ठेवायचं आहे. पण फक्त बीन ठेवायचं नाही, तर या बीनच्या सोबत याच काळातील सहाय्यकारी क्रियापद हॅव हॅज ठेवायचे आहेत. पुढचा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. याचा रूल आहे हॅड V3. याचा पॅसिव्हाइज करताना सुद्धा आपल्याला काय ठेवायचं आहे, बीन ठेवायचं आहे. पण त्यासोबत आपल्याला बीन सोबत हॅड ठेवायचं आहे. पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. याचा रूल आहे शॅल विल हॅव आणि V3. याचा पॅसिव्हाइज करताना सुद्धा आपल्याला त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी बीन ठेवायचं आहे. पण बीनच्या सोबत आपल्याला याच काळातील शॅल विल हॅव इथं जोडायचं आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की कोणत्याही कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्हाइज करताना बीइंग वाढते आणि कोणत्याही परफेक्ट टेन्सचा पॅसिव्हाइज करताना बीन वाढते. ही शॉर्ट पद्धत तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे इतर सहाय्यकारी क्रियापद. इतर सहाय्यकारी क्रियापद कोणत्या आहेत ते पाहूया. तर याचं शॉर्टमध्ये आपण इथं लिहिलं आहे MA. तर हे MA कोणकोणते आहेत, तर कॅन, कुड, वुड, शूड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, शाल आणि विल. हे जर वाक्यामध्ये आले तर चेंज वाईज करताना कसा बदल करायचा ते पाहूया. समजा एखादं मॉडल ऑक्झिलरीज आलं असेल तर MA म्हणजे याच्यापैकी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद आलं असेल आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं असेल तर या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला बी ठेवायचं आहे. पण फक्त बी ठेवायचं नाही आहे, तर वाक्यामध्ये जे कोणतं मॉडल ऑक्झिलरी म्हणजे इथं सहाय्यकारी क्रियापद आलं असेल ते या बीच्या सोबत आपल्याला ठेवायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. समजा आता मॉडल ऑक्झिलरीचा परफेक्ट रूल आला असेल म्हणजे MA म्हणजे कोणते, तर यांच्यापैकी कोणतंही क्रियापद ते जर इथं आलं असेल, त्याच्यानंतर हॅव आलं असेल आणि त्याच्यानंतर V3 आलं असेल, तर त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे, बीन ठेवायचं आहे. पण फक्त बीन ठेवायचं नाही आहे, तर त्या वाक्यातील जे कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आलं असेल ते त्याच्यानंतर हॅव या बीन सोबत ठेवायचं आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस V1. याचा पॅसिव्हाइज टू बी प्लस V3 करायचा आहे. इम्पेरेटिव्ह वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्याची सुरुवात V1 पासून सुरू होते किंवा डोंट प्लस V1 पासून सुरू होते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. या वाक्यांमध्ये सब्जेक्ट नसतो. उदाहरणार्थ ओपन द डोर. तर मग अशा वाक्यांचा पॅसिव्हाइज कसा करायचा, तर लेट सुरुवातीला लेट घ्यायचं, नंतर ऑब्जेक्ट, नंतर बी आणि V3 घ्यायचं. समजा डोंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असेल तर याचा पॅसिव्हाइज लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V3 करायचं. काही वाक्य असे असतील की ज्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल, वाक्याची सुरुवात V1 पासून झालेली असेल, तर अशा वेळेस काय करायचं, त्याचा पॅसिव्हाइज करताना यू आर रिक्वेस्टेड लिहायचं आणि त्याच्यानंतर ही जी रिकामी जागा दिली आहे त्याला ते मूळचं वाक्य इथं जोडून द्यायचं आहे. किंवा याला यू आर ऑर्डर्ड पण लिहू शकतात आणि त्या यू आर ऑर्डर नंतर ही जी रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेच्या ठिकाणी ते मूळ वाक्य जोडून द्यायचं आहे. शॉर्ट मेथड. आतापर्यंत आपण जे ऍक्टिव्ह पॅसिव्हचे टेन्स नुसार रूल्स पाहिले ते कदाचित तुमच्या लक्षात आलेले नसतील. आता आपण त्याच टेन्सवर आधारित शॉर्ट मेथड पाहणार आहोत. तर ऍक्टिव्ह व्हॉइसचा कॉमन रूल लक्षात घ्या, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइसचा कॉमन रूल लक्षात घ्या, ऑब्जेक्ट रिकामी जागा V3 बाय आणि सब्जेक्ट. समजा V1 S आलं असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना फक्त एमिजार वाढवायचं आहे. V2 आलं असेल तर फक्त वॉज वेअर वाढवायचं आहे. एमिजार वॉज वेअर V4 म्हणजे आयएनजी वाला क्रियापद येत असेल तर आपल्याला फक्त बीइंग वाढवायचं आहे. हॅव हॅज हॅड V3 येत असेल तर आपल्याला फक्त बीन वाढवायचं आहे. शॅल विल कॅन कुड वुड शुड मे माइट मस्ट ऑट टू आणि V1 येत असेल तर आपल्याला इकडे पॅसिव्हाइज करताना फक्त बी वाढवायचं आहे. शॅल विल कॅन कुड वुड शुड मे माइट मस्ट ऑट टू
त्याच्यानंतर हॅव येत असेल आणि V3 येत असेल तर पॅसिव्हाइज करताना आपल्याला फक्त बीन वाढवायचं आहे. 2 प्लस V1 येत असेल तर त्याचा पॅसिव्हाइज टू बी प्लस V3 करायचा आहे. V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य येत असेल तर त्याचा पॅसिव्हाइज करताना रूल हा बदलतो, तो घ्यायचा आहे. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 आणि आज्ञार्थी वाक्य असेल मात्र त्यामध्ये कर्म नसेल आणि ते वाक्य V1 पासून सुरू होणार असेल तर त्याचा पॅसिव्हाइज करताना यू आर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड घ्यायचा आहे आणि मूळचं वाक्य जोडायचं आहे. तर अशा प्रकारे हे ऍक्टिव्ह पॅसिव्हचे रूल्स होते. हे ऍक्टिव्ह पॅसिव्हचे रूल्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपल्या वहीमध्ये तुम्ही ते लिहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात ते पाहणार आहोत. चेंज द व्हॉइसचा हा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. मला माहित आहे हा व्हिडिओ मोठा झालेला आहे, परंतु तुम्हाला या व्हिडिओमध्ये चेंज द व्हॉइसची पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता आपण ऍक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात याबद्दल अगदी थोडक्यात माहिती आहे, ती आपण वाचून घेऊया. सर्वात प्रथम वाक्यातील मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद ओळखून टेन्स ओळखा. त्यानंतर वाक्यातील कर्ता, सब्जेक्ट, कर्म, ऑब्जेक्ट व जास्तीची माहिती कॉम्प्लिमेंट ओळखा. यासाठी पुढील पद्धत वापरा. जर क्रियापदाला हु म्हणजेच कोणी प्रश्न विचारला तर कर्ता म्हणजे सब्जेक्ट मिळतो. क्रियापदाला जर व्हॉट म्हणजेच कायने प्रश्न विचारला तर कर्म ऑब्जेक्ट मिळतो. या कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. क्रियापदाला जर हुम म्हणजे कोणाला ने प्रश्न विचारला तर कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट मिळते. या कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. वाक्यातील उरलेला भाग जास्तीची माहिती म्हणजे कॉम्प्लिमेंट असतो. हा भाग व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कोठे, हाऊ म्हणजे कसे इत्यादी प्रश्नांनी मिळतो. वाक्य कसे करावे ते पहा. वाक्यातील कर्म सुरुवातीला घ्या. जर कर्म सर्वनाम असेल तर त्याची प्रथमा विभक्ती पुढील तक्त्यानुसार घ्या. जर कर्म सर्वनाम असेल, मी असेल कर्म, तर वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी घेताना त्याचा आय करा. अस असेल तर वी करा. यू असेल तर यू करा. हिम असेल तर ही करा. हर असेल तर शी करा. इट असेल तर इट करायचा आहे. देम असेल तर दे करायचा आहे. पण समजा ऑब्जेक्ट जर एखादा नाऊन असेल राम तर रामच ठेवायचं आहे. त्यानंतर टेन्सनुसार सहाय्यकारी क्रियापदे घ्या. बी, बिंग, बीन इत्यादी शब्द येतात का ते पहा. हे आपण त्या रूल्स मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप घेतात. हे आपण रूल मध्ये पाहिलेलं आहे. जर वाक्यात जास्तीची माहिती असेल तर ती घ्या. सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्या. कर्ता जर सर्वनाम असेल तर पुढील प्रमाणे त्याची विभक्ती बदला. जर कर्ता आय असेल तर सर्वात शेवटी बाय मी करायचा आहे त्याचा. कर्ता जर वी असेल तर बाय अस करायचा आहे. यू असेल तर बाय यू करायचा आहे. ही असेल तर बाय हिम करायचा आहे. शी असेल तर बाय हर करायचा आहे. इट असेल तर बाय इट करायचा आहे. दे असेल तर बाय देम करायचं आहे. चला तर मग ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात ते पाहूया. पहिलं वाक्य अरिजित सिंग्स अ सॉन्ग. पेपरमध्ये असं लिहून येईल चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइस करत असताना सर्वात आधी दिलेलं वाक्य कोणत्या व्हॉइस मध्ये आहे ते आधी शोधायचं. ते जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करायचा आणि ते जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस करायचा. मग आपण हे कशावरून शोधू शकतो तर हे या वाक्यामध्ये आलेल्या क्रियापदावरून. आता या दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद आहे सिंग्स. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्याला एस प्रत्यय लागलेला आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कधीही क्रियापदाचं तिसरं रूप येते, कधीही त्यामध्ये V1 येत नाही. यावरून हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आपल्याला त्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे. आणि तसेच जर वाक्याचा अर्थ जरी काढला आपण तरी आपल्या लक्षात येते की हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. वाक्याचा अर्थ असा निघतो अरिजित सिंग्स अ सॉन्ग. अरिजित गीत गातो म्हणजे गाण्याची क्रिया करणारा अरिजित हा कर्ता वाक्याच्या सुरुवातीला आहे. यावरून हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. आता आपल्याला या वाक्यातील सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधायचं आहे. बरेच विद्यार्थी असं म्हणतील की हा अरिजित वाक्याच्या सुरुवातीला आहे म्हणजे हा सब्जेक्ट आहे आणि हा शेवटी आला आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे. बऱ्याच वेळा हे तुमचं बरोबर येते, बऱ्याच वाक्यामध्ये बरोबर येते, पण प्रत्येक वेळेस हे बरोबर येत नाही. जेव्हा मोठं वाक्य असते तेव्हा तुमचा ऑब्जेक्ट घेणं चुकू शकते. यासाठी तुम्हाला एक पद्धत फॉलो करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ती ही आहे की हे जे क्रियापद आहे सिंग्स याला 3 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न विचारायचा हु, कोण गातो, हु सिंग्स, तर तुम्हाला काय मिळेल तर सब्जेक्ट मिळेल. त्याला प्रश्न विचारायचा व्हॉट, व्हॉट म्हणजे काय,
काय प्रश्न विचारला क्रियापदाला तर ऑब्जेक्ट मिळते. या ऑब्जेक्टला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. त्याचबरोबर जर क्रियापदाला तुम्ही हुम म्हणजे कोणाला ने प्रश्न विचारला तरी ऑब्जेक्ट मिळते. याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. तर असे 3 प्रश्न विचारायचे आणि मग नंतर वाक्यामध्ये जी उरलेली माहिती आहे ती जास्तीची माहिती म्हणून गृहीत धरावी. त्यालाच आपण कॉम्प्लिमेंट सुद्धा म्हणतो. मग आता आपण या क्रियापदाला 3 प्रश्न विचारू. हु सिंग्स कोण गातो तर अर्जित गातो हा काय आहे तर सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण त्याला व्हॉटनी प्रश्न विचारूया. व्हॉट सिंग्स काय गातो तर अ सॉन्ग गातो हे ऑब्जेक्ट आहे. आता यामध्ये हुम वाला ऑब्जेक्ट आहे का? हुम सिंग्स कोणाला गातो तर ते ऑब्जेक्ट नाही आहे. त्याचबरोबर या वाक्यामध्ये इतर माहिती म्हणजे कॉम्प्लिमेंट सुद्धा आलेलं नाही. आता आपल्याला टेन्स ओळखायचा कोणता आहे तर V1S म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला फक्त ॲमिजार वाढवायचं आहे. इथं पूर्ण रूल मी इथं लिहिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला घ्यायचा आपल्याला ऑब्जेक्ट, नंतर घ्यायचं ॲमिजार, पॅसिव्ह वॉइस करताना कधी घेतात तिसरं रूप, नंतर घ्यायचं आहे बाय आणि नंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट. तर या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे सॉन्ग, तो आपण सुरुवातीला घेणार. तर वाक्य असं होईल अ सॉन्ग घेतला. आता अ सॉन्ग साठी ॲमिजार पैकी सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं आहे इज आणि नंतर हे जे सिंग्स हे V1 आहे याचं करायचं आहे आपल्याला तिसरं रूप. लिहूया आपण इज आणि सिंगचं तिसरं रूप होते संग आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जास्तीची माहिती यामध्ये नाही आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे बाय प्लस सब्जेक्ट, घ्यायचं बाय आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे अर्जित. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर केलेलं आहे. पुढचं वाक्य ही राईट्स अ लेटर. तर पेपरमध्ये कधी कधी चेंज द व्हॉइस न म्हणता आपल्याला ते असं लिहून देतात बिगिन युअर सेंटेन्स विथ अ लेटर अँड रीराईट. म्हणजे या वाक्याची सुरुवात लेटर पासून सुरुवात करा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे की हे जे लेटर आहे हे ऑब्जेक्ट आहे हे समोर घ्या आणि याचा चेंज द व्हॉइस करा. तर सर्वात आधी आपण यामधील वर्ब शोधूया. वर्ब बाय राईट्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला एस प्रत्यय आहे. आता आपण त्यातील सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधूया. त्याला हुनी प्रश्न विचारा. हु राईट्स कोण पत्र लिहिते तर ही हा सब्जेक्ट आहे. व्हॉट राईट्स काय लिहिते लेटर हा ऑब्जेक्ट आहे. हुम राईट्स तर ते ऑब्जेक्ट यामध्ये आलेलं नाही आहे. मग हा टेन्स कोणता आहे V1S म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा पॅसिव्ह वॉइस करताना काय ठेवायचं आपल्याला फक्त ॲमिजार ठेवायचा आहे. मोठा रूल तुमच्या समोर मी आधीच इथं ठेवलेला आहे, फक्त मी शॉर्ट मध्ये सांगतोय की ॲमिजार ठेवायच्या आहे. या कॉमन गोष्टी आपण जेव्हा माहिती पाहिली त्यामध्ये मी ह्या सांगितलेल्या आहेत. आता सुरुवातीला घेऊ आपण ऑब्जेक्ट घेतलं अ लेटर. आता अ लेटर हे एक वचन आहे त्याच्यासाठी घ्यायचं इज आणि राईट्सचं आपल्याला घ्यायचं आहे तिसरं रूप. लिहिलं इज रिटन. तिसरं रूप कधीही पॅसिव्ह वॉइस मध्ये घेतात ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला बाय आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला सब्जेक्ट. आता आपला सब्जेक्ट कोण आहे तर ही आहे. ही इकडे आणत असताना त्याचं विभक्ती बदल करायचा हे आपण माहितीमध्ये पाहिलं आहे. हीच आपल्याला करायचं आहे हिम. मग घेऊ आपण बाय आणि नंतर घेणार आपण हिम. पुढचं वाक्य ही राईट्स मी अ लेटर हे आधीच्या वाक्यासारखंच आहे, फक्त थोडा बहुत फरक आहे. आपण 2-3 वाक्य सारखे घेऊ जेणेकरून तुम्हाला फरक लक्षात येईल. यामधील वर्ब आहे राईट्स हे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आता याला आपण 3 प्रश्न विचारू. हु राईट्स कोण लिहिते तर ही सब्जेक्ट आहे. व्हॉट राईट्स काय लिहिते तर अ लेटर हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हुम राईट्स कोणाला पत्र लिहिते तर मी या हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सांगायची गोष्ट ही आहे की या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे. एक व्हॉट वाला ऑब्जेक्ट आहे, एक हुम वाला ऑब्जेक्ट आहे. एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग याचा टेन्स कोणता आहे तो तोच आहे आधीच्या सारखा V1S आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला काय ठेवायचं आहे एम इज आर ठेवायचं आहे. बाकीच्या कॉमन गोष्टी तुमच्या समोर आहेत. तर आता 2 ऑब्जेक्ट आहेत तर 2 वाक्य होतील. मग आपण काय करणार आहोत की पहिले हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समोर घेणार त्याचं एक वाक्य करणार, नंतर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेणार आणि त्याचं एक वाक्य करणार. तर असे 2 वाक्य याचे होणार आहेत. तर पहिले आपण मी वाला ऑब्जेक्ट घेऊ. मी वाला ऑब्जेक्ट समोर घेत असताना मीचा करायचा आहे आपल्याला आय, त्याचा विभक्ती बदल करायचा आहे. मी सुरुवातीला घेणार मी आय घेतल्यानंतर हा झाला हा ऑब्जेक्ट. आता आय साठी काय लागेल तर एम आणि नंतर आपल्याला या राईटचं काय करायचं आहे तिसरं रूप घ्यायचं आहे. मग घेऊ आपण एम रिटन. आता काय करायचं आहे तर या रूल मध्ये तुम्हाला बाय प्लस सब्जेक्ट दिसतोय. बाय प्लस सब्जेक्ट हा सर्वात शेवटी घ्यायचा आहे. आता वाक्यामध्ये काय उरलेलं आहे ते पाहून घ्या. तर अ लेटर उरलेला आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, ते या V3 नंतर लिहायचं आहे आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग घेऊ आपण अ लेटर.
आता आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे बाय आणि नंतर हीच करायचं आहे हिम. आता आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ आणि वाक्य करू. तर पहिले घेऊ आता आपण अ लेटर. लिहिलं. अ लेटर साठी एम लागणार नाही तर काय लागेल इज आणि क्रियापदाचं तिसरं रूप इज रिटन. लिहिलं. आता वाक्यामध्ये उरलेलं काय आहे तर मी म्हणजे इनडायरेक्ट उरलेलं आहे ते आपण इथं लिहिणार. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर उरत असेल तर ते इथं लिहिणार. पण त्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या आधी आपल्याला टू लिहायचं आहे. टू हे आपल्याला ऍड करायचं आहे आणि नंतर सर्वात शेवटी लक्षात घ्या मी शब्द बोलतोय सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे. वाक्यातलं उरलेलं सर्व लिहून घ्यायचं आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचं. मग आता काय करतात की जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्या आधी टू लिहितात. लिहिलं टू मी आणि आता सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचं आहे. ही राइट्स मी अ लेटर इन द मॉर्निंग. आधीच्याच वाक्यासारखा आहे थोडासा फरक आहे. तो फरक काय आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तर वर्ब कोणता आहे तर राइट्स हे V1S आहे. म्हणजे आता आपण यामधील सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधूया. याला प्रश्न विचारूया 3. हु राइट्स कोण लिहिते तर ही. व्हॉट राइट्स काय लिहिते अ लेटर. हुम राइट्स कोणाला लिहिते तर मला लिहिते. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे. मग केव्हा लिहिते कुठं लिहिते कसा लिहिते या प्रश्नांची जी उत्तरे असतात ती म्हणजे जास्तीची माहिती दाखवणारी असतात. मग आता यामध्ये केव्हा लिहिते तर इन द मॉर्निंग. मग ही काय आहे तर जास्तीची माहिती आहे कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे या वाक्यामध्ये काय आहे की डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॉम्प्लिमेंट सुद्धा आहे. मग आता हे वाक्य कसं करायचं ते पाहूया. तर सर्वात आधी सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला काय ठेवायचं आहे एम इज आर. मी शॉर्ट मध्ये एम इज आर म्हणतोय पण पूर्ण रूल तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तो पूर्ण रूल नुसार वाक्य करायचं आहे. मग आता आपण काय करणार आहोत की पहिले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेणार. हे वालं 1 नंबर वालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समोर घेणार. त्याच्यानंतर अ लेटर वालं वाक्य घेऊन आपण दुसरं वाक्य करणार. तर पहिले मी आपण समोर घेऊया. मीच करणार आय. आय साठी काय लागते सहाय्यकारी क्रियापद एम आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं रिटर्न. आता काय करायचं आहे आपल्याला तर वाक्यात उरलेलं काय आहे अ लेटर इन द मॉर्निंग हे इथं क्रियापदानंतर लिहायचं आहे आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे. जरी रूल मध्ये तुम्हाला V3 नंतर बाय प्लस सब्जेक्ट दिसत असलं तरी तुम्हाला हे वाक्यातील उरलेलं या V3 नंतर जोडायचं आहे आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचं आहे. मग वाक्य कसं होईल अ लेटर नंतर इन द मॉर्निंग. आता सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे बाय प्लस सब्जेक्ट. आता आपण दुसरं वाक्य करू. दुसरं ऑब्जेक्ट घेऊन. दुसरं ऑब्जेक्ट कोणता आहे तर लेटर. ते लिहूया सुरुवातीला अ लेटर. आता अ लेटरला काय लागेल सहाय्यकारी क्रियापद इज आणि क्रियापदाचं तिसरं रूप रिटर्न. आता काय काय उरलाय पहा. हे मी उरलं आहे आणि इन द मॉर्निंग उरलेलं आहे. मी काय आहे तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट या वर्ब नंतर लिहिण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला इथं टू ठेवायचं आहे. मग इथं लिहितो मी टू मी. आता लिहिणार मी इन द मॉर्निंग आणि सर्वात शेवटी घेणार मी बाय प्लस सब्जेक्ट बाय हिम. पुढचं वाक्य वी प्ले क्रिकेट ऑन द रोड. सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब बाय प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. याला 3 प्रश्न विचारा. हु प्ले कोण खेळते तर वी. व्हॉट प्ले काय खेळतात तर क्रिकेट. हुम प्ले कोणाला खेळतात तर ते ऑब्जेक्ट नाही. कुठे खेळतात तर ऑन द रोड. हे काय आहे तर जास्तीची माहिती. जास्तीची माहिती 3 प्रश्नांनी येत असते केव्हा कुठे कसं. तर मग आता हा टेन्स कोणता आहे V1 म्हणजे तोच सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला काय घ्यायचं आहे एम इज आरच घ्यायचा आहे. मग आता ऑब्जेक्ट कोणता आहे तर क्रिकेट. ते घेऊया आपण समोर. आता क्रिकेटसाठी एम इज आर पैकी घेतलं इज आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं प्लेड. आता जास्तीची माहिती घ्यायची आहे ऑन द रोड आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे बाय प्लस सब्जेक्ट. पण त्या वीचं काय केलं आहे आपण अस केलेलं आहे. पुढचं वाक्य ही रोट अ लेटर एस्टरडे. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे रोट. हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आता याला 3 प्रश्न विचारूया. हु रोट कोणी लिहिलं तर ही हा सब्जेक्ट आहे. व्हॉट रोट काय लिहिलं तर अ लेटर. हुम रोट हे वाला ऑब्जेक्ट नाही. व्हेन रोट केव्हा लिहिलं कुठे लिहिलं कसं लिहिलं तर हे असते जास्तीची माहिती. म्हणजे एस्टरडे यामध्ये जास्तीची माहिती आहे कारण ते टाइम दाखवते. मग आता हा टेन्स कोणता आहे तर V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. याचा पॅसिव्ह वॉइस करताना काय ठेवायचं आपल्याला वॉज वेअर ठेवायचं आहे. मी शॉर्ट मध्ये फक्त वॉज वेअर म्हणतोय पण तुमच्या समोर मी डिटेल मध्ये पूर्ण रूल ठेवलेला आहे. तो रूल पाहून तुम्हाला वाक्य करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं मग वॉज वेअर घ्यायचं मग V3 घ्यायचं बाय आणि सब्जेक्ट घ्यायचं आहे.
तर आपण आता लेटर हे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया. लेटर आता एकवचन आहे, त्याला आपण वॉज वेअर पैकी काय ठेवणार तर वॉज, आणि रोडचं तिसरं रूप थर्ड फॉर्म आहे रिटर्न, ते लिहिलं. आता जास्तीची माहिती याच्यानंतर लिहायची आहे येस्टरडे, आणि सर्वात शेवटी आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे बाय हिम. दे स्टोल अ गोल्ड नेकलेस. सर्वात आधी वर्ब शोधूया, ते आहे स्टोल. हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पहिलं रूप आहे स्टील, स्टोल आणि स्टोलन. हे असे क्रियापदाचे रूप सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे चेंज द व्हॉइस करत असताना. तर हे V2 आहे. आता याला 3 प्रश्न विचारूया. हु स्टोल, कोणी चोरलं तर दे. व्हॉट स्टोल, काय चोरलं तर अ गोल्ड नेकलेस. हे दोन्ही शब्द ऑब्जेक्ट आहे. मग आता V2 म्हणजे काय तर सिंपल पास्ट टेन्स, याचा पॅसिव्ह वॉइस करताना वॉज वेअर वाढवायचा आहे. आता आपण सुरुवातीला घेऊया ऑब्जेक्ट अ गोल्ड नेकलेस, लिहिलं. आता याला काय लागेल की वॉज की वेअर, तर ते एकवचन आहे, तर आपण घेऊया वॉज, आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेऊ स्टोलन, आणि सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट. फक्त त्या देचं काय केलं आपण देम केलेलं आहे. पुढचं वाक्य शी टोल्ड अ स्टोरी. सर्वात आधी वर्ब शोधूया, ते आहे टोल्ड. आता हे कोणतं रूप आहे तर हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. बरेच जण असे म्हणतील की हे क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा आहे. जर तुम्ही क्रियापदाचे रूप पाहिले, टेल, टोल्ड, टोल्ड, म्हणजे दुसरं आणि तिसरं रूप याचं सारखंच आहे. मग याला दुसरं रूप म्हणायचं की तिसरं रूप म्हणायचं? याला दुसरं रूप म्हणायचं. का? कारण की हे एकटं आलेलं आहे. जर याच्या आधी इथं हेल्पिंग वर्ब जर असतं तर हे टोल्ड तिसरं रूप असतं. याच्या आधी ॲमिजार, वॉज वेअर जर असं हेल्पिंग असतं वर्ब तर त्याला तिसरं रूप म्हटलं असतं. पण ते एकटं असेल तर त्याला दुसरं रूप म्हणायचं आहे. मग याला 3 प्रश्न विचारा. हु टोल्ड तशी, व्हॉट टोल्ड अ स्टोरी. बाकीचं हुम वाला यामध्ये काही नाही आहे. तर V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, याचा पॅसिव्ह वॉइस करताना वॉज वेअर. मग स्टोरी सुरुवातीला घेऊया. आता स्टोरी हे एकवचन आहे, घेऊ वॉज, आणि तिसरं रूप काय घेतलं आता टोल्ड. इथं पहा तुम्ही, हे जे आहे आता हे जे आहे हे तिसरं रूप आहे, कारण याच्या आधी हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला असे वर्ब येतील ज्याचे दुसरे आणि तिसरे रूप सारखे असतील, ते जर एकटं असेल तर V2, आणि त्याच्या आधी जर वर्ब आलं असेल, सहाय्यकारी क्रियापद आलं असेल तर ते V3. आता आपण बाय घेऊ आणि नंतर करता घेऊ. शीचं काय करायचं आपल्याला हर करायचं आहे. शी टोल्ड हिम अ स्टोरी ॲट नाईट टू स्लीप. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. टोल्ड हे कोणतं रूप आहे तर मग आता V2 आहे, कारण की ते एकटं आहे. मग आता याला 3 प्रश्न विचारायचे. हु टोल्ड, कोणी सांगितली गोष्ट तर शी सब्जेक्ट. व्हॉट टोल्ड, काय सांगितली तर अ स्टोरी सांगितली आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट यामध्ये आलेला आहे. हुम टोल्ड, कोणाला सांगितली तर हिम, म्हणजे या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत. आता केव्हा सांगितली तर ते रात्रीला सांगितली. तर हे जे ॲट नाईट टू स्लीप हे जास्तीची माहिती म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. आता यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत तर 2 वाक्य होतील. तर सर्वात आधी टेन्स कोणता आहे तर सिंपल पास्ट. सिंपल पास्टचा पॅसिव्ह करताना काय घ्यायचं आहे वॉज वेअर. आता आपण काय करणार आहोत की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समोर घेणार आहोत, एक वाक्य घेणार, नंतर मग डायरेक्ट ऑब्जेक्ट घेणार. मग आता पहिले आपण हिम वाला ऑब्जेक्ट घेऊ. हिमचं करायचं ही साठी काय लागेल तर वॉज, आणि क्रियापदाचं घेतलं तिसरं रूप. आता हे जे उरलेला पार्ट आहे सर्वच्या सर्व इथं जोडून द्यायचा आहे, आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग लिहिलं स्टोरी ॲट नाईट टू स्लीप, आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला बाय हर. शीचं काय केलं आपण हर. आता आपल्याला घ्यायचं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट स्टोरी. सुरुवातीला घेऊया, घेतलं. आता घेऊ आपण वॉज आणि तिसरं रूप घेतलं वॉज टोल्ड. आता राहिलेलं काय आहे तर हिम राहिलेलं आहे, आणि ॲट नाईट टू स्लीप राहिलं आहे. पण हे हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इथं लिहित असताना त्याच्या आधी टू लिहायचं आहे. मग लिहिलं टू हिम, त्याच्यानंतर राहिलेला भाग लिहिला ॲट नाईट टू स्लीप, आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला बाय हर. पुढचं वाक्य शी गेव हिम अ गिफ्ट. तर सर्वात आधी वर्ब शोधूया, ते आहे गेव. ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे. त्याला 3 प्रश्न विचारायचे आहेत. हु गेव तर शी सब्जेक्ट आहे. व्हॉट गेव तर अ गिफ्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हुम गेव, कोणाला दिलं तर हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर 2 ऑब्जेक्ट आहेत, 2 वाक्य होतील. तर सर्वात आधी टेन शोधूया. V2 आहे, वॉज वेअर टाकायचं आहे. आता पहिला आपण ऑब्जेक्ट घेऊ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम, ते सुरुवातीला घेऊ ही. आता ही साठी काय घेतलं वॉज, आणि तिसरं रूप घेतलं गिव्हन. आता राहिलेला भाग लिहिला गिफ्ट, आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट. आता आपण घेऊ गिफ्ट हे सुरुवातीला घेऊ. आता घेऊ वॉज आणि तिसरं रूप. आता हिम हे ऑब्जेक्ट राहिलाय, त्याच्या आधी लिहायचं आहे टू हिम, आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे बाय प्लस सब्जेक्ट बाय हर.
शी वन ब्रॉन्झ मेडल ॲट द वर्ल्ड कप. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वन हे क्रियापदाचं कोणतं रूप आहे, तर दुसरं रूप आहे. याचं दुसरं आणि तिसरं रूप सारखं आहे, विन वन वन, पण आपण याला दुसरं रूप म्हणतोय कारण की ते एकटं आलेलं आहे, त्याच्या आधी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही, म्हणून ते V2 गृहीत धरायचं. मग आता याला 3 प्रश्न विचारायचे. हु वन कोण जिंकलं, तशी व्हॉट वन काय जिंकले, तर ब्रॉन्झ मेडल. आणि मग हुम वन ते ऑब्जेक्ट यामध्ये नाही आहे. कुठं जिंकलं, तर ॲट द वर्ल्ड कप हे काय आहे, तर कॉम्प्लिमेंट आहे. मग V2 म्हणजे कोणता, तर सिम्पल पास्ट काय ठेवायचं आपल्याला, वॉज वेअर. तर पहिले आपण ऑब्जेक्ट घेऊ, ब्रॉन्झ मेडल लिहिलं. आता ब्रॉन्झ मेडलला वॉज की वेअर, तर वॉज आणि क्रियापदाचं तिसरं रूप वन. आता राहिलेली माहिती घ्यायची आहे ॲट द वर्ल्ड कप आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे बाय प्लस सब्जेक्ट. पुढचं वाक्य, शी कम्प्लिटली लॉस्ट द इंटरेस्ट. सर्वात आधी वर्ब शोधूया, ते आहे लॉस्ट. बरेच विद्यार्थी चुका काय करतात की या कम्प्लिटलीला बॉक्स करतात. हे वर्ब नाही, हे ॲडवर्ब आहे, हे वर्बच्या आधी आलेलं आहे. मग लॉस्ट काय आहे, हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. त्याचं दुसरं रूप पण तेच आहे, तिसरं पण तेच आहे, पण ते एकटं म्हणजे त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे. याला 3 प्रश्न विचारायचा. हु लॉस्ट, तशी व्हॉट लॉस्ट द इंटरेस्ट. आणि कम्प्लिटली आपल्याला काय करायचं, ते व्हर्बच्या आधी आहे, तर व्हर्बच्या आधी ठेवायचं. मग हा V2 आहे, तो कोणता टेन्स आहे, सिम्पल पास्ट. याचा पॅसिव्हाइज करताना वॉज वेअर ठेवायचं. आता आपण घेऊ द इंटरेस्ट लिहिलं. आता इंटरेस्ट घेतल्यानंतर याला वॉज की वेअर लागेल, तर वॉज लागेल. आणि वॉज लागल्यानंतर जे कम्प्लिटली आहे ते लॉसच्या आधी आपण ठेवणार आहोत, कम्प्लिटली लॉस्ट. आणि सर्वात शेवटी घेणार आहोत आपण बाय प्लस सब्जेक्ट. तर या कम्प्लिटली सारखेच काही कधी कधी वाक्यामध्ये ऑफन, परहॅप्स, नेव्हर, ऑलवेज असे ॲडव्हर्ब येतात. तर ते ॲडव्हर्ब असे व्हर्बच्या आधी ठेवून द्यायच्यात, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आय टॉट हर, तर सर्वात आधी वर्ब शोधा, ते आहे टॉट. तर टॉट हे दुसरं रूप पण आहे आणि तिसरं रूप पण आहे. मग हे कोणतं रूप, तर दुसरं रूप, कारण ते एकटं आलेलं आहे, त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. मग आता याला 3 प्रश्न विचारायचा. हु टॉट, तर आय. व्हॉट टॉट, तर ते ऑब्जेक्ट नाही आहे, व्हॉट वाला ऑब्जेक्ट नाही म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही. हुम टॉट कोणाला शिकवलं, तर हर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये आलेला आहे. V2 म्हणजे कोणता, तर सिम्पल पास्ट. त्याचा पॅसिव्हाइज करताना वॉज वेअर. आता हर आपण सुरुवातीला घेऊ. हर सुरुवातीला घेतल्यावर काय होईल, शी साठी काय लागेल, तर वॉज. आणि तिसरं रूप टॉटचं ते टॉटच राहील. आणि नंतर घ्यायचं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट मी. पुढचं वाक्य, आय टूक हर बुक. तर सर्वात आधी वर्ब शोधा. टूक हे काय, तर क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. आता याला 3 प्रश्न विचारायचा. हु टूक, तर आय. व्हॉट टूक काय घेतलं, तर हर बुक. हे ऑब्जेक्ट आहे, नुसतं हर नाही तर हर बुक. हुम टूक कोणाला घेतलं, तर ते काही ऑब्जेक्ट यामध्ये नाही आहे. मग आता आपण काय करणार आहोत, तर सिम्पल पास्ट टेन्स आहे, याचं काय करायचं आहे, वॉज वेअर करायचं आहे पॅसिव्हाइज करताना. मग आता आपण हर बुक सुरुवातीला घेणार आहोत. आता हरचं आपल्याला शी करायचं नाही, कारण हर बुक हे एकत्र आहे. जसं आधीच्या वाक्यात आपण हरचं शी केलं, तर इथं करायचं नाही. हर बुक काय आहे, तर हे एकत्र आहे. मग आता हर बुक हे एकवचन आहे, घेऊ आपण वॉज. तिचं रूप घेऊ आपण टूकचं टेकन. त्याच्यानंतर घेऊ आपण बाय प्लस सब्जेक्ट बाय. पुढचं वाक्य, शी इज पेंटिंग द वॉल. तर यामध्ये सर्वात आधी वर्ब शोधूया. यामध्ये वर्ब आहे पेंटिंग, हे ING वालं वर्ब आहे म्हणजे V4 आहे. आणि त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे इज आणि V4. तर याला 3 प्रश्न विचारायचा आहे. हु इज पेंटिंग, तशी व्हॉट इज पेंटिंग द वॉल. आणि हुम वाला ऑब्जेक्ट यामध्ये नाही आहे. तर हा टेन्स कोणता आहे, तर हा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस. एम इज आर आणि V4 म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. याचा पॅसिव्हाइज करताना फक्त आपल्याला बीइंग ठेवायचं आहे. आता मोठा रूल पहा की सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आणि हेच सहाय्यकारी क्रियापद इकडे घेतलेले आहेत. आणि फक्त जे वाढलं आहे ते इथं आपण निळ्या अक्षरामध्ये दाखवलं आहे की बीइंग वाढवायचं आहे. म्हणजे कोणताही कंटिन्युअस टेन्स आला तर आपल्याला बीइंग वाढवायचं आहे. बाकी याच रूल मध्ये इकडे आपल्याला घ्यायचं आहे. मग आता वाक्य बघा कसं होईल, तर सुरुवातीला घेऊ आपण द वॉल. आता वॉल साठी एम्बिजार पैकी काय लागेल, तर ते होईल इज. आणि नंतर घ्यायचं आहे बिंग. आणि नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप पेंटेड. आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट. समजा इथं जर वॉल्स असतं तर आपण इजच्या ऐवजी आर घेतलं असतं. या ऑब्जेक्ट नुसार आपल्याला एम्बिजार घ्यायचा आहे. जरी या वाक्यामध्ये इज असलं तरी या वाक्यामध्ये आर येऊ शकते किंवा एम पण येऊ शकते. या ऑब्जेक्ट नुसार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आय एम युझिंग नॅशनल अवॉर्ड मनी. सर्वात आधी वर्ब शोधूयात. वर्ब आहे एम आणि युझिंग हे V4 आहे म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधूया. तर हु युझिंग, तर आय.
व्हॉट युझिंग द नॅशनल अवॉर्ड मनी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हे तिन्ही शब्द एकत्रित आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आता टेन्स कोणता आहे तर एम इज आर व्ही फोर म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला काय वाढवायचं आहे बिंग वाढवायचा आहे. पूर्ण मोठा रूल तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. आता सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेऊया. नॅशनल अवॉर्ड मनी घेतलं तर नॅशनल अवॉर्ड मनी हे एकवचन आहे तर इज लागेल. नंतर घेतलं आपण बिंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं यूज आणि सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट. त्या आयचं केलं आपण मी. दे आर टीचिंग मी स्विमिंग तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे टीचिंग हे V4 आहे त्याच्या आधी आर आलेला आहे. याला 3 प्रश्न विचारूया. हु टीचिंग तर दे. व्हॉट टीचिंग तर स्विमिंग. हुम टीचिंग कोणाला शिकवत आहेत तर मला शिकवत आहेत. तर यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत म्हणजे 2 वाक्य होतील. आता टेन्स कोणता आहे तर तोच आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा पॅसिव्हाइज करताना काय वाढवायचं आहे फक्त बिंग. पूर्ण मोठा रूल तुमच्या समोर आलेला आहे. तर सर्वात आधी आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ मी. मीचं काय होईल तर आयला काय लागेल तर एम लागेल. तर लक्षात घ्या या वाक्यात आर आहे पण आरचा भाऊ आपण घेतला आहे इथं एम. हा कोणानुसार घेतला आहे या आय नुसार घेतलेला आहे. नंतर बिंग घेतलं आणि नंतर या क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. आता आपल्याला राहिलेलं काय वाक्यामध्ये स्विमिंग ते घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे बाय देम. आता दुसरं ऑब्जेक्ट घेऊ आपण स्विमिंग. स्विमिंगला काय लागेल तर इज घेतलं. नंतर घेतलं बिंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं टॉट. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट उरलेलं आहे ते मी. त्याच्या आधी आपण लिहू टू आणि नंतर सर्वात शेवटी आपण काय घेणार आहोत तर बाय प्लस सब्जेक्ट घेणार आहोत. अंतरा वॉज टेकिंग अ बाथ. सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे टेकिंग. ते V4 आहे त्याच्या आधी वॉज आलेला आहे. याला प्रश्न विचारायचा आहे हु टेकिंग तर अंतरा. व्हॉट टेकिंग अ बाथ हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हा टेन्स कोणता आहे आता वॉज वेअर V4 म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. याचा पॅसिव्हाइज करताना सुद्धा आपल्याला काय ठेवायचं आहे काय वाढवायचं आहे तर बिंग ठेवायचं आहे. बिंग वाढवायचं आहे आणि त्याच काळातील वॉज वेअर त्याच्या सोबत ठेवायचे आहेत. मोठा रूल पाहून तुम्ही वाक्य करू शकता. तर मग सुरुवातीला घेऊ आपण ऑब्जेक्ट अ बाथ. आता अ बाथला काय लागेल तर वॉज. नंतर घेतलं बिंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं टेकन आणि आता सर्वात शेवटी काय घेणार आपण बाय प्लस सब्जेक्ट. यामध्ये जास्तीची माहिती नाही. फार्मर्स वेअर प्लांटिंग द फील्ड. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे प्लांटिंग. ते V4 आहे त्याच्या आधी वेअर आलेलं आहे. तर याला 3 प्रश्न विचारायचे आहेत. तर हु प्लांटिंग द फार्मर्स. व्हॉट प्लांटिंग द फील्ड्स. आता हा टेन्स कोणता आहे तर वॉज वेअर म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा पॅसिव्हाइज करताना काय वाढते तर बिंग वाढते. तर आता सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेऊया. द फील्ड्स घेतलं. आता फील्ड्सला काय लागेल तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद लागेल. नंतर बिंग घेतलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं प्लांटेड आणि सर्वात शेवटी काय घेतो आपण बाय फार्मर्स. वी शॅल गिव्ह अन आन्सर. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे गिव्ह आणि त्याच्या आधी आलाय शाल. तर गिव्ह हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याच्या आधी आलेलं आहे शाल. तर आता सब्जेक्ट शोधूया. हु गिव्ह तर वी. व्हॉट गिव्ह अन आन्सर तर हे आन्सर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता हा टेन्स कोणता आहे तर शाल विल आणि V1 असेल तर तो सिंपल फ्युचर टेन्स असते. त्याचा पॅसिव्हाइज करताना फक्त बी वाढते. ह्या निळ्या शब्दाकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता की बी वाढते आणि हे जे शाल विल आहे याच टेन्स मधला आपण उचलून घेतलाय. पूर्ण मोठा रूल समोर ठेवून तुम्ही वाक्य करू शकता. तर आता वाक्य कसं होईल तर पहिले घेऊ आपण अन आन्सर घेतलं. आता अन आन्सरला शाल लागत नाही. शाल हे आय आणि वी साठीच लागते. मग शालचा भाऊ काय आहे तो विल आहे. तर तो विल इथं ठेवायचा आहे कारण अन आन्सरला शाल लागत नाही. मग लिहिलं इथं विल. नंतर घेतलं बी क्रियापदाचं तिसरं रूप. आता घ्यायचं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट बाय अस घ्यायचं आहे. पुढचं शी विल टेक द जम्प. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे टेक. त्याच्या आधी आलेला आहे विल म्हणजे हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. आता याला सब्जेक्ट शोधूया. हु टेक तशी. व्हॉट टेक द जम्प. आता कोणता टेन्स आहे तर शाल विल V1 म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. याचा पॅसिव्हाइज करताना काय वाढते फक्त बी वाढते. तर आता आपण ऑब्जेक्ट समोर घेऊया. द जम्प. जम्पला काय लागेल शाल लागेल की विल तर याला विल लागेल. नंतर घेतलं बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आणि सर्वात शेवटी घेतलं आपण बाय प्लस सब्जेक्ट. ही कॅन सिंग अ सॉन्ग. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे सिंग. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याच्या आधी कॅन आलेलं आहे. आता यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधूया. सब्जेक्ट आहे ही आणि काय गातो तर अ सॉन्ग. तर आता कॅनला आपण काय म्हणत असतो तर मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणत असतो. मग मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत तर कॅन, कुड, वुड, शुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू. मग एवढे मॉडल ऑक्झिलरी इथं लिहिणं शक्य नाही त्याच्यामुळे त्याचा शॉर्ट फॉर्म मी इथं लिहिला आहे एम ए. म्हणजे वाक्यात जे मॉडल ऑक्झिलरी आलं असेल त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना तेच मॉडल ऑक्झिलरी
ऑक्झिलरी व्हर्ब घ्यायचं आणि काय करायचं फक्त तर बी वाढवायचं आहे. म्हणजे जे मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आलेलं असेल आपण माहितीमध्ये पाहिलेलं आहे तेच रिपीट करायचं आणि बी वाढवायचं आहे. मग आता हे वाक्य कसं होईल तर सुरुवातीला घेऊ आपण सॉन्ग. आता मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब कोणता आहे तर कॅन, तेच इथं घ्यायचं आहे. मग घेतं इथलं कॅन आणि नंतर घेतलं बी आणि सिंगचं घेतलं तिसरं रूप आणि सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट बाय हिम. एक गोष्ट लक्षात घ्या, जरी मी रूल मध्ये एम ए लिहिलं आहे तरी तुम्हाला इथं वाक्यामध्ये एम ए लिहायचं नाही, तर एम एच्या ऐवजी जे कोणतं वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आलं असेल ते घ्यायचं आहे. हे या पुढील वाक्यात लक्षात ठेवायचं आहे. वी मस्ट प्लांट ट्रीज, तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे प्लांट, त्याच्या आधी आलेला आहे मस्ट. मस्ट काय आहे तर मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ते याचा सब्जेक्ट शोधूया, तर तो आहे वी. व्हॉट प्लांट तर ट्रीज, तर आता हे काय आहे तर मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. त्याचा पॅसिव्हाइज करताना काय करायचं आहे आपल्याला बी वाढवायचा आहे आणि जे मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आले असेल तेच घ्यायचं आहे. या वाक्यामध्ये मस्ट आले आहे, आपण ते घेऊ. तर सुरुवातीला घेतलं आपण ऑब्जेक्ट ट्रीज, आता घेणार आपण मस्ट, नंतर घेतलं बी, नंतर घेतलं क्रियापदा तिसरं प्लांटेड आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट. वी शुड सेव्ह द एन्व्हायरमेंट, सर्वात आधी व्हर्ब शोधा, ते आहे सेव्ह. त्याच्या आधी शुड आलेला आहे. शुड काय आहे तर हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. आता सब्जेक्ट शोधूया. सब्जेक्ट आहे वी. व्हॉट सेव्ह तर एन्व्हायरमेंट. मग आता मॉडेल ऑक्झिलरी काय आहे तर शुड, त्याचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला काय घ्यायचं आहे तर बी. आता वाक्य बघा कसं होईल, तर घेतलं पहिले द एन्व्हायरमेंट आणि जे मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे तेच घ्यायचं आहे, तर ते आहे शुड. त्याच्यानंतर घ्यायचं आहे बी आणि सेव्हचं घेतलं तिसरं रूप आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे तर बाय प्लस सब्जेक्ट. शी शुड पे द फीस, तर सर्वात आधी व्हर्ब आहे पे, त्याच्या आधी वुड आलेला आहे. वुड सुद्धा मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. आता सब्जेक्ट शोधूया, ते आहे शी. व्हॉट पे तर फीस, आता हे काय तर वुड मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. याचा पॅसिव्हाइज करताना काय वाढवायचं आहे बी. आता सुरुवातीला घेऊ आपण द फीस घेतलं, जे मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे ते घ्या. वुड घेतलं, त्याच्यानंतर बी घेतलं आणि पेचं तिसरं रूप घेतलं पेड आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट बाय हर घेतलं. दे माइट किल द डेमन, तर सर्वात आधी व्हर्ब शोधूया, ते आहे किल. त्याच्या आधी आला आहे माइट. माइट काय आहे तर मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. याचा पॅसिव्हाइज करताना बी वाढते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सब्जेक्ट आहे दे आणि ऑब्जेक्ट आहे द डेमन. तर एम ए आणि व्ही वन असेल तर काय घ्यायचं आहे बी घ्यायचं आहे. मग ऑब्जेक्ट घेऊया. सुरुवातीला घेतलं द डेमन, तर मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे माइट. माइट नंतर घ्यायचं आहे बी आणि किलचं तिसरं घेतलं किल्ड आणि सर्वात शेवटी घेतलं आपण बाय प्लस सब्जेक्ट. ही कुड मॅनेज इट, तर सर्वात आधी व्हर्ब ते आहे मॅनेज. यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे कुड. आता यामध्ये सब्जेक्ट आहे ही आणि ऑब्जेक्ट आहे इट. आता हे काय तर मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. पॅसिव्हाइज करताना काय वाढवायचं आहे बी. आता ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊ आपण इट. आता जे मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे ते घेतलं कुड, नंतर घेतलं बी आणि मॅनेजचं तिसरं घेतलं मॅनेज आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट. पुढचं वाक्य ही हॅज गिवन अ लेसन, तर सर्वात आधी वर्ब शोधा. ते वर्ब आहे गिवन, ते क्रियापदाचा तिसरं रूप आहे. त्याच्या आधी आलेला आहे हॅज. आता याला ते 3 प्रश्न विचारा, तर त्यानुसार यामध्ये सब्जेक्ट आहे ही. व्हॉट गिवन काय दिलं तर लेसन, हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर हा टेन्स कोणता आहे हॅव हॅज आणि V3 असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असते. त्याचा पॅसिव्हाइज करताना फक्त आपल्याला काय वाढवायचं आहे बीन वाढवायचा आहे आणि हेच हॅव हॅज त्याला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं, मग हॅव हॅज घ्यायचं, मग बीन घ्यायचं, V3 बाय आणि सब्जेक्ट. पूर्ण रूल तुम्ही पाहू शकता. तर आपण सुरुवातीला घेऊ अ लेसन. लेसनला हॅव हॅज पैकी काय लागते तर हॅज लागते. नंतर घ्यायचं आहे बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप ऑलरेडी यामध्ये आहेच, घेतलं गिवन आणि सर्वात शेवटी घेतलं आपण बाय प्लस सब्जेक्ट. पुढचं वाक्य आय हॅव सीन युअर फेस, तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे सीन आणि त्याच्या आधी आलेला आहे हॅव, तर हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. त्याच्या आधी हॅव आलेला आहे. आता यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधूया. हु सीन तर आय, व्हॉट सीन तर युअर फेस. आता हा टेन्स कोणता आहे तर हॅव हॅज V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. याचा पॅसिव्हाइज करताना बी न वाढते, पूर्ण रूल तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेऊया युअर फेस. आता युअर फेस हे ऑब्जेक्ट आहे, तर याला हॅव लागते की हॅज लागते हे ठरवायचं आहे. तर युअर फेस हे एकवचनी आहे, त्याच्यामुळे इथं हॅज लागते. नंतर घ्यायचं आहे बीन आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. जरी या वाक्यात हॅव असलं तर हॅवचा भाऊ आपण इथं हॅज घेतलाय, कारण की युअर फेसला हॅव लागत नाही. आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट. शी हॅड अचीव्ड अ ग्लोरी, तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे अचीव्ड, त्याच्या आधी आलेलं आहे हॅड. मग आता हे अचीव्ड हे जे वर्ब आहे हे V2 पण आहे आणि V3 पण आहे. मग V2 गृहीत धरायचं की V3, तर त्याच्या आधी हे हेल्पिंग वर्ब असल्यामुळे याला V3 गृहीत धरायचं आहे.
म्हणजे हे हॅड आणि V3 आहे. यामधील सब्जेक्ट आहे शी आणि ऑब्जेक्ट आहे ग्लोरी. आता याचा रूल काय आहे तर हॅड आणि V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. याचा पॅसिव्हाइज करताना सुद्धा बीन वाढते, पण हे हॅड याच्या सोबत ठेवायचं आहे. म्हणजे कोणत्याही परफेक्ट टेन्सचा पॅसिव्हाइज करताना बीन वाढते ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग आता आपण ग्लोरी सुरुवातीला घेऊ, जे हॅड आहे ते घेऊ, त्याच्यानंतर बीन घेऊ आणि अचीवचं तिसरं रूप तेच आहे अचीव्ड आणि सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्ट घेऊ बाय हर. द पोलीस विल हॅव कॉट अ थीप. तर सर्वात आधी वर्ब शोधूया, ते आहे कॉट. त्याच्या आधी विल हॅव आलेलं आहे. आता यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधूया. सब्जेक्ट आहे द पोलीस. कोणाला पकडलं? हुम कॉट अ थीप. तर हे आहे ऑब्जेक्ट. आता यामध्ये विल हॅव V3 म्हणजे हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. त्यामध्ये शॅल विल हॅव V3 असते. याचा पॅसिव्हाइज करताना काय वाढते तर बीन वाढते. हे इकडचं शॅल विल हॅव इकडे परत घ्यायचं आहे. मग आता आपण सुरुवातीला घेऊ, आपण अ थीप घेतलं. आता विल हॅव घेतलं, त्याच्यानंतर घेतलं बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं कॉट. हेच इकडे उचललेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट बाय द पोलीस. आय वुड हॅव मॅनेज दॅट. तर सर्वात आधी वर्ब शोधा, ते आहे मॅनेज. त्याच्या आधी हॅव आणि वुड आलेलं आहे. म्हणजे हा मॉडल ऑक्झिलरी आहे. हे वुड हे मॉडल ऑक्झिलरी आहे. त्याच्या आधी हॅव आलेला आहे आणि हे V3 आलेलं आहे. म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचा हा परफेक्ट टेन्स आहे. तर सब्जेक्ट शोधूया, ते आहे आय. ऑब्जेक्ट आहे दॅट. आता ह्या मॉडल ऑक्झिलरीचा हा परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्स असल्यामुळे यामध्ये सुद्धा तुम्हाला काय वाढवायचं आहे? बीन वाढवायचं आहे. आणि जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल तेच रिपीट करायचं आहे, जे MA आलेलं असेल ते. मग आता आपण सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया दॅट. आता वुड हॅव लिहिलं, त्याच्यानंतर घेतलं बीन आणि नंतर घेतलं मॅनेज आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट बाय मी. पुढचं वाक्य ही डज नॉट थ्रो द पेपर. सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे थ्रो. त्याच्या आधी आला आहे डज नॉट. आता तुम्हाला वाक्यातील सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखता येते. तर सब्जेक्ट आहे ही आणि ऑब्जेक्ट आहे द पेपर. आता वाक्यामध्ये जर डू नॉट, डज नॉट आणि V1 येत असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. मात्र तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह रूल असतो. मग याचा पॅसिव्हाइज करताना काय करतात तर एम इज आर आणि नॉट वाढवतात आणि बाकीच्या कॉमन गोष्टी तुम्ही रूल मध्ये पाहू शकता. मग आता आपण सुरुवातीला काय घेणार आहोत तर ऑब्जेक्ट घेणार आहोत द पेपर. आता पेपरला एमिजार पैकी काय लागते तर इज लागेल, कारण हे एक वचन आहे. मग घेतलं इज आणि त्याच्यानंतर घेतलं नॉट आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं थ्रोन आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट. सांगायची गोष्ट ही आहे की जरी वाक्यामध्ये डू नॉट, डज नॉट येत असलं तरी जेव्हा आपण पॅसिव्हाइज करतो त्यामध्ये डू नॉट, डज नॉट येणार नाही. त्याच्याऐवजी एमिजार नॉट येते. आय डोंट लाईक इट. सर्वात आधी वर्ब शोधा. तर लाईक आहे, त्याच्या आधी डोंट आलेलं आहे. सब्जेक्ट आहे आय आणि ऑब्जेक्ट आहे इट. आता हा काय आहे तर डू नॉट, डज नॉट आणि V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याचा निगेटिव्ह रोल आहे. याचा पॅसिव्हाइज करताना काय ठेवायचं आहे एम इज आर नॉट हे वाढवायचं आहे. मग सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊ आपण इट. इटला काय लागेल सहाय्यकारी क्रियापद तर इज आणि त्याच्यानंतर घेतलं नॉट आणि क्रियापदात तिसरं रूप घेतलं लाईक आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट आयचं केलं मी. सांगायची गोष्ट ही की जरी वाक्यात डू नॉट, डज नॉट असलं तर पॅसिव्हाइज करताना एम इज आर नॉट वाढवायचं आहे. पुढचं वाक्य शी डिड नॉट स्टील द पर्स. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे स्टील. त्याच्या आधी आलेला आहे डिड नॉट. आता सब्जेक्ट काय आहे तर शी. ऑब्जेक्ट काय आहे तर पर्स. आता जर वाक्यामध्ये डिड नॉट आणि V1 येत असेल तर हा सिंपल पास्ट टेन्स असतो आणि सिंपल पास्ट टेन्सचा हा निगेटिव्ह रूल आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही आपण माहितीमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. याचा पॅसिव्हाइज करताना आता एमिजार ठेवायचं नाही तर वॉज वेअर ठेवायचं आणि त्याच्यानंतर नॉट ठेवायचा आहे. पूर्ण रूल तुमच्या समोर आहे. मग आपण आता सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊ. घेतलं द पर्स. आता पर्सला वॉज वेअर पैकी काय लागेल तर वॉज लागेल, कारण ते एक वचन आहे. त्याच्यानंतर ठेवलं नॉट आणि स्टीलचं तिसरं रूप घेतलं स्टोलन आणि नंतर सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट. सांगायची गोष्ट आणखीन ही की जरी या वाक्यात डिड नॉट असलं तर डिड नॉटच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे वॉज नॉट घ्यायचं आहे. शी हॅज टू ओपन द डोअर. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. यामध्ये वर्ब आहे ओपन आणि त्याच्या आधी आलेलं आहे टू. तर
टू प्लस V1 असेल तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही. आता दुसरे एक वाक्य तुम्हाला सांगतोय की शी हॅज ओपन द डोर. या वाक्यात आणि या वाक्यात काय फरक आहे पहा. या वाक्यात सुद्धा हॅज आहे, या वाक्यात सुद्धा हॅज आहे. मग या वाक्यात ओपन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. याचा पॅसिव्हाइज करताना आपण बीन वाढवतो, पण याचा पॅसिव्हाइज करताना बीन वाढवायचं नाही, कारण हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही आहे. या हॅज नंतर टू प्लस V1 आलेलं आहे. मग टू प्लस V1 आलेलं असेल तर त्याचा पॅसिव्हाइज करताना आपण बी वाढवत असतो. तर सर्वात आधी या वाक्यातील सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधून घेऊया. तर सब्जेक्ट आहे शी, ऑब्जेक्ट आहे द डोर. मग याचा हे काय आहे तर इन्फिनिटिव्ह आहे टू प्लस V1. याचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला काय करायचं आहे तर टू बी प्लस V3 करायचं आहे. आणि इथं जी रिकामी जागा दिली आहे, जे सहाय्यकारी क्रियापद आलं असेल तेच ठेवायचं आहे. या वाक्यामध्ये हॅज आलाय तर आपण इथं हॅज ठेवणार. इथं जर हॅड आलं असेल तर आपण हॅड ठेवणार आहोत. आता वाक्य पहा कसं होईल. तर सुरुवातीला घेऊ आपण द डोअर. आता हेल्पिंग वर्ब घेतलं हॅज आणि नंतर टू प्लस V1 चं केलं टू बी V3 म्हणजे टू बी ओपनड केलं आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट. पुढचं वाक्य पहा. आय हॅव टू गिव्ह अन आन्सर. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. तर वर्ब आहे गिव्ह, त्याच्या आधी आलेला आहे टू, म्हणजे हे इन्फिनिटिव्ह आहे. दुसरं एक वाक्य आणखीन लक्षात घ्या की आय हॅव गिव्हन अन आन्सर. या आणि या वाक्यामध्ये काय फरक आहे. तर हे या वाक्यामध्ये हॅव आहे, मात्र इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. याचा पॅसिव्हाइज करताना आपण बीन वाढवतो. पण या वाक्यामध्ये हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य नाही आहे. या वाक्यात हॅव आहे, पण हॅव नंतर टू प्लस V1 आलेलं आहे, म्हणजे याचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला बी वाढवावं लागेल, कारण की हे टू प्लस V1 आहे. मग सब्जेक्ट कोणता आहे तर आय, ऑब्जेक्ट कोणता आहे तर अन आन्सर. मग आता आपण काय आहे तर हे इन्फिनिटिव्हचं वाक्य आहे, त्याचा पॅसिव्हाइज करताना काय ठेवायचं आहे टू बी आणि V3 घ्यायचं आहे. मग आपण सुरुवातीला घेऊ अन आन्सर घेतलं. आता अन आन्सर घेतल्यानंतर याला याला काय आहे तर आपण हॅव ठेवणार आहोत, पण इथं हॅव याला लागणार नाही. हॅवचा भाऊ हॅज इथं ठेवायचा आहे, कारण अन आन्सर हे एक वचन आहे, त्याच्यामुळे इथं आपण हॅज घेणार आहोत. आपण टेन्स बदली करत नाही आहोत, फक्त हॅवचा भाऊ इथं हॅज ठेवत आहोत. मग ठेवला हॅज, नंतर टू गिव्हचं केलं टू बी गिव्हन, टू बी प्लस V3 केलं त्याचं आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट. दे हॅड टू पे द लोन. सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे पे, त्याच्या आधी टू आलेला आहे. याचाच अर्थ हे इन्फिनिटिव्हचं वाक्य आहे. सब्जेक्ट आहे दे आणि ऑब्जेक्ट आहे द लोन. तर हे टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्हचं वाक्य. याचा पॅसिव्हाइज करताना काय करायचं आहे टू बी प्लस V3 करायचं आहे. आणि जे रिकामी जागा तुम्हाला रूल मध्ये दिसत आहे त्या ठिकाणी जे वाक्यामध्ये आलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ते ठेवायचं आहे. मग सुरुवातीला घेऊ आपण द लोन घेतलं. आता सहाय्यकारी क्रियापद काय आहे तर हॅड, ते घेतलं आणि टू पेचं केलं टू बी प्लस V3 म्हणजे टू बी पेड केलं आणि सर्वात शेवटी घेतलं बाय प्लस सब्जेक्ट बाय देम. पुढचं वाक्य ओपन द डोर. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे ओपन. आता ओपन हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि ते वाक्याच्या सुरुवातीलाच आलेलं आहे, म्हणजे या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून झालेली आहे. याच्या आधी कोणताही आय, वी, यू, ही, शी, दे असा कोणताही सब्जेक्ट आलेला नाही, म्हणजे हे V1 पासून वाक्य सुरू झालेलं आहे. मग वाक्य जर V1 पासून सुरू होत असेल किंवा डोंट प्लस V1 पासून सुरू असेल तर त्याला इम्परेटिव्ह वाक्य म्हणतात किंवा आज्ञार्थी वाक्य म्हणतात. याचा पॅसिव्हाइज करत असताना वेगळा रूल वापरतात. तो रूल आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 वेगळा रूल आहे. याच्या शेवटी बाय प्लस सब्जेक्ट येणार नाही, कारण या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता नसतो. मग आता आपण काय करणार आहे की या वाक्यामधील ऑब्जेक्ट शोधणार आहोत. ओपनला प्रश्न विचारायचा आहे व्हॉटनी. व्हॉट ओपन काय उघडा द डोअर. मग डोअर काय आहे तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता रूल वापरायचा आहे आपल्याला तर लेट वाला. मग लेट सुरुवातीला घेतलं. आता ऑब्जेक्ट घेऊ आपण द डोअर. आता घ्यायचं आपल्याला बी आणि नंतर घ्यायचं आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप. समजा हेच वाक्य निगेटिव्ह आलं असेल, डोंट प्लस V1 आलं असेल तर डोंट प्लस V1 वालं वाक्य सुद्धा इम्परेटिव्ह असते, आज्ञार्थी असते. याचा पॅसिव्हाइज करताना हाच रूल वापरायचा आहे. फक्त काय करायचं आहे या बीच्या आधी नॉट ठेवायचं आहे आणि हा डोंट काढून टाकायचा आहे. मग वाक्य पहा कसं होईल. सुरुवातीला घेऊ आपण लेट, नंतर घेऊ आपण द डोअर, त्याच्यानंतर घेऊ नॉट आणि नंतर घेऊ आपण बी ओपन. डोंट वापरायचं नाही आहे. पुढचं वाक्य कॉल द पोलीस. सर्वात आधी वर्ब शोधा. ते आहे कॉल. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे. आता
याचा पॅसिव्ह वॉइस करताना काय करायचं आहे तर लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही3 घ्यायचं आहे. आता या कॉलला प्रश्न विचारायचा, एक व्हॉटने विचारायचा आणि एक हुमने विचारायचा. व्हॉट कॉल तर काहीच उत्तर येणार नाही. हुम कॉल कोणाला बोलवा तर पोलिसांना बोलवा, हे ऑब्जेक्ट आहे. मग आता वाक्य बघा कसं होईल. सुरुवातीला घ्या लेट, नंतर घ्या द पोलीस, त्याच्यानंतर घ्यायचा आहे बी आणि तिसरं रूप घ्यायचं आहे कॉलचं कॉल्ड. आता समजा हेच वाक्य जर निगेटिव्ह असेल तर डोंट कॉल द पोलीस, तर आधी आपण जसं वाक्य केलं तसंच वाक्य करायचं आहे. हे डोंट काढायचं आहे आपल्याला आणि हे जे बी आहे याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे तर नॉट वापरायचा आहे. रूल हाच वापरायचा आहे. वाक्य कसं होईल पहा. लेट द पोलीस नॉट बी कॉल्ड. पुढचं वाक्य गिव्ह मी अ पेन. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. वर्ब आहे गिव्ह, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. याचा अर्थ हे इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे. याचा पॅसिव्ह वॉइसचा रूल काय तर लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही3. आता या गिव्हला आपल्याला प्रश्न विचारायचे आहे कारण आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचे आहेत. सब्जेक्ट शोधायचं काम नाही कारण यामध्ये सब्जेक्ट नसतो. मग याला आपण प्रश्न विचारूया. व्हॉट गिव्ह काय दे तर अ पेन, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हुम गिव्ह कोणाला दे तर मला दे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे दोन वाक्य होतील, हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग आपण आता रूल वापरून सुरुवातीला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ आणि नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन दोन वाक्य तयार करणार आहोत. तर सुरुवातीला घेऊ आपण लेट. आता लेट नंतर आता आपल्याला घ्यायचा आहे ऑब्जेक्ट. तो कोणतं घ्यायचा आहे तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे मी. आता या मीचं आपल्याला आय करायचं नाही. जसं आपण आधी पाहिलं होतं की आपण मी इकडे समोर घेतला कर्त्याच्या ठिकाणी की त्याचा आय करत होतो. आता आय करायचं नाही कारण की तो आपण कर्त्याच्या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी ठेवत नाही आहोत. जर सब्जेक्टच्या ठिकाणी ठेवत असतो तर त्या मीचं आय केलं असतं. आता आय करायची गरज नाही कारण सुरुवातीला लेट आलाय, नंतर घेतलं मी. आता घ्यायचं आपल्याला बी घेतलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं गिव्हन. आता वाक्यामध्ये काय उरलेलं होतं तर अ पेन, ते पेन या गिव्हन म्हणजेच वर्ब नंतर ठेवायचं आहे, म्हणजे व्ही3 नंतर ठेवायचं आहे जे काही जास्तीची माहिती आलेली असेल. मग ठेवलं. आता आपण काय करणार आहोत तर अ पेन ऑब्जेक्ट घेऊन वाक्य करणार आहोत. तर सुरुवातीला घेऊ आपण लेट, आता घेऊ आपण अ पेन. आता क्रियापदाचं तिसरं रूप आणि बी घेऊ बी गिव्हन. आता जो एक काय उरला आहे तर मी उरलेला आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर उरत असेल तर या क्रियापदानंतर आपण काय घेत असतो टू आणि नंतर लिहित असतो मी. पुढचं वाक्य पहा. टेल हिम अ स्टोरी टुडे. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे टेल, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. याचा अर्थ हे इम्परेटिव्ह वाक्य आहे. याचा पॅसिव्ह वॉइसचा रूल लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही3 आहे. याला आता आपण प्रश्न विचारूया. टेलला दोन प्रश्न विचारायचे आहेत, एक व्हॉट आणि हुम. व्हॉट टेल काय सांग स्टोरी. हुम टेल कोणाला सांग तर हिमला सांग. म्हणजे यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, एक आहे हिम आणि एक आहे अ स्टोरी. आणि टुडे काय आहे तर जास्तीची माहिती आहे. मग आता सुरुवातीला आपण काय घेणार आहोत लेट. आता कोणतं ऑब्जेक्ट घ्यायचं आहे तर जे पहिल्या नंबरवर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते घेऊ, नंतर हे घेऊ. आता सुरुवातीला घेतला आपण हिम. आता घ्यायचं आहे बी, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप टोल्ड. आता वाक्यामध्ये काय राहिलेलं आहे अ स्टोरी आणि टुडे. तर ते क्रियापदानंतर आपल्याला ठेवायचं आहे अ स्टोरी टुडे. आता दुसरं वाक्य करणार आपण. सुरुवातीला घेऊ आपण लेट. आता ऑब्जेक्ट घ्यायचा आपल्याला अ स्टोरी. मग घेतलं इथं स्टोरी. आता घ्यायचं आहे बी आणि टोल्ड, म्हणजे बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आता वाक्यामध्ये उरलेलं काय आहे तर हिम उरलं आहे आणि टुडे उरलेलं आहे. हे क्रियापदानंतर आपण ठेवणार आहोत. मग हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं टू घ्यायचं आहे. लिहू आपण टू हिम आणि नंतर लिहिणार आहोत आपण टुडे. पुढचं वाक्य स्पीक. तर सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे स्पीक, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. काही विद्यार्थी म्हणतील की हे तर नुसतं वर्ब आहे, हे वाक्य कसं काय असू शकते. हे विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे, पण हे कोणतं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. या वाक्याचा अर्थ निघतो बोला. म्हणजे जर ऑब्जेक्ट नसेल, आज्ञार्थी वाक्य असेल, इम्परेटिव्ह वाक्य असेल आणि जर कर्म नसेल, ऑब्जेक्ट नसेल, तर याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला वेगळी पद्धत वापरायची आहे. काय करायचं आपल्याला यू आर रिक्वेस्टेड घ्यायचा आहे किंवा ऑर्डर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टू घ्यायचा आहे आणि नंतर जी रिकामी जागा दिसते त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी हे वाक्य जे मूळचं वाक्य आहे हे इथं जोडून द्यायचं आहे. मग आता वाक्य पहा कसं होईल. तर सुरुवातीला काय घ्यायचं आपल्याला यू आर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर टू. आता रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर टू या दोन पैकी एकच घ्यायचं आहे आणि ते वाक्याच्या सेन्स वरून त्या अर्थावरून तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर हे जे वाक्य आहे स्पीक याला इथं जोडून द्यायचं आहे. यू आर रिक्वेस्टेड टू स्पीक म्हणजे तुम्हाला विनंती केली जाते की तुम्ही बोलावं. समजा हेच वाक्य निगेटिव्ह आलं डोंट स्पीक, बोलू नका.
तर आता यामध्ये सुद्धा हाच रूल वापरायचा आहे. फक्त काय करायचं आहे की या डोंटच्या ऐवजी आपल्याला नॉट वापरायचा आहे आणि तो नॉट कुठं वापरायचा आहे? या टूच्या आधी नॉट वापरायचं आहे. लक्षात घ्या, आज्ञार्थी वाक्य असेल त्यात कर्म नसेल तर हा रूल वापरायचा आहे आणि समजा आज्ञार्थी वाक्य असेल, निगेटिव्ह वाक्य असेल आणि त्याच्यात कर्म नसेल तर हाच रूल वापरायचा. फक्त या टूच्या आधी नॉट वापरायचा आणि डोंट काढून टाकायचं. मग वाक्य पहा कसं होईल? यू आर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड नॉट टू स्पीक असं करायचं आहे. म्हणजे त्या टूच्या आधी नॉट ठेवायचा आहे आणि डोंट काढून टाकायचं आहे. पुढचं वाक्य कम हिअर. सर्वात आधी वर्ब शोधूया. ते आहे कम. हे काय क्रियापदाचं पहिलं रूप आहे. हे V1 आहे, मात्र यामध्ये कर्म नाही. बरेच विद्यार्थी म्हणतील की हे हिअर कर्म आहे. नाही, याला दोन प्रश्न विचारायचे. एक विचारायचा व्हॉट आणि एक हुम. व्हॉट कम काय ये तर हिअर हे ऑब्जेक्ट नाही, येत नाही उत्तर. हुम कम कोणाला ये तर हे येत नाही, म्हणजे हे हिअर जास्तीची माहिती आहे, हे ऑब्जेक्ट नाही. मग पॅसिव्ह वॉइस करताना काय करायचं आहे? यू आर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर टू वापरायचा आहे. मूळचं वाक्य त्याला जोडून द्यायचं आहे. मग वाक्य कसं होईल? यू आर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर टू आणि मूळचं वाक्य त्याला जोडून द्यायचं आहे कम हिअर. समजा हेच वाक्य निगेटिव्ह आलं असेल तर डोंट काढून टाकायचा आणि त्या टूच्या आधी नॉट वापरायचं. मग वाक्य पहा कसं होईल? यू आर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड आणि त्या टूच्या आधी नॉट ठेवलं आणि सर्वात शेवटी काय घेतलं? कम हिअर. थँक यू फॉर वॉचिंग. याच चेंज द वॉइसचा दुसरा व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.